तर रामराम मंडळींनो, स्वागत आहे तुमचा हृदयच वर्ल्डमध्ये. तर विषय असा, आज होतो संडे म्हणजेच फन डे. पण माझ्यासाठी ही फ्रेज थोडी वेगळी आहे हो. संडे म्हणजे रेस्ट डे आणि काम डे. तर मी उठले होते 9 वाजता. उठल्या उठल्या आवरोग लागलाय, आळसूनच आधी उठलं होते, ब्रश करून घेतलाय, पाणी लावले तापोगा आणि म्हटलंय पाणी तापता तेव्हा रूम साफ करून घेऊया, कारण संडे इज अ काम डे. तर रूम एकदम चकचकावलंय. मग तसाच गेले आंघोळ करून झाल्यावर कपडे वपडे धुवून घेतले सगळे 4 दिवसाचे, कारण मरणाचं पुण्यात पाऊस लागत होतो धो त्याच्यामुळे मग कपडे सुकत घालून ऊन नव्हता. आणि आज अनायचे रविवार होतो आणि ऊन पण चांगला पडला होता. मग सगळ्या कपड्याचं घाट घातले आणि सगळे कपडे सुकत घातले टेरेसवर. आणि मग खाली येऊन म्हटलं दूध असा चाय बनवूया. तर दूध होता खराब झालेला. म्हणतात ना आजच्याच 12 गामा की अशी हो. मग आणलंय दूध आणि तापवलंय, परत चाय बी प्यालाय. त्याच्यानंतर गावावरून आणलेलं दूध बी होतो. किती दिवस असंच पडा नव्हतो, वाट बघे होतो बाबा ह्या बाय करतला आत्ता खीर करतला. तर मग का रविवारचं योग इलो आणि दुधी किसून घेतलंय आणि त्याच्यात टाकू का सगळे ड्रायफ्रुट्स पण कापून घेतलंय आणि तो टोपात टाकलंय. दुधी चांगलं शिजवून घेतलंय, दूध बीठ टाकलंय आणि एकदम घमघमीत दुधाची खीर बनवलंय. खीर बनवून झाली आणि म्हटलं आता टेस्ट करूया, बघूया माझ्या हातात चव हा की नाही ती. हा हो, माझ्या हातात चव चांगला बनवतोय मी, जेव्हा खाऊ कधीतरी. तर बनवलेली खीर खाऊन घेतलंय आणि थोडीशी दुपारीच ठेवून दिलंय. कसा मंडळीनो, मी आहे ना जातीचा आळसा हो. त्याच्यामुळे दुपारचं जेवणाचं एवढं घाट घालायचो म्हणजे माझ्या डोक्यावर पडले होते आटिये. तर तो विषयच काढले नाही. मग माझं अचानक भयानक प्लॅन झालो, मूवी बघू जाऊचो दशावतार. तर पावडर थापलाय चेहऱ्या का, खारोश शेंगदाणा झालो तो वाईट. मग बेबी हेअर पण काढले जराशे आणि पोजी दिले जराशे असे आणि तसाच निघालाय थेट बस स्टॉपच्या दिशेने. माझा नशीब इतका चांगला होता ना की बस पण वेळेत दिली, वाट बघूक लागली नाही, सीट पण भेटली आणि मग आमची बस निघाली डिगी करत थिएटरच्या दिशेने. तर हाय पोचलाय, बाहेर मोठं फ्लेक्स लावलं होतो दशावतार मूवीचं. तसंच मग पुढे ठुमक करत चालत गेलंय आणि बॉक्स ऑफिसच्या जवळ जाऊन तिकीट काढलंय. 2 तिकिटी काढले माझी आणि रूममेटची आणि मग पुढे जाऊन बसलंय थिएटरमध्ये. एकदम भारी असं मूवी होतो, कोकणाची रिअल परिस्थिती दाखवणारा मूवी होतो. जा काय आता होता परप्रांतीय लोक येऊन आपल्या कोकणाची कशी वाट लावतात तर सगळं दाखवत होते. तर तुम्ही नक्की जाऊन मूवी बघा. पिक्चर बघून झाल्यावर माशावर हात आडवं केला आणि मग घरच्या